नमस्कार. नंदकिशोर एज्युकेशनल या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं सहर्ष स्वागत करत आहे. आज आपण कॉम्प्लेक्स सेंटेन्स म्हणजे मिश्र वाक्य याबद्दल जाणून घेणार आहोत. आता नेहमी लक्षात ठेवा की ज्या वाक्यामध्ये एक प्रिन्सिपल क्लॉज म्हणजे मुख्य प्रधान उपवाक्य किंवा मुख्य उपवाक्य व एकापेक्षा अधिक सबऑर्डिनेट क्लॉजेस म्हणजे आश्रित उपवाक्य असतील तर ते कॉम्प्लेक्स सेंटेन्स म्हणजेच मिश्र वाक्य असतं. नंबर 2, ज्या वाक्यामध्ये एक प्रधान उपवाक्य क्लॉज व एकापेक्षा अधिक कोऑर्डिनेट क्लॉज म्हणजे संयोगिक उपवाक्य म्हणजे संयोगिक उभयानवी अव्यय म्हणा किंवा संयोगिक उभयानवी उपवाक्य असेल तर ते कंपाऊंड सेंटेन्स म्हणजे संयुक्त वाक्य असतं. आता पुढचा आपण पाहणार आहोत हाऊ टू सेपरेट द क्लॉजेस. आता क्लॉज वेगळे कशा करायचे तर प्रिन्सिपल क्लॉजला वगळून म्हणजे प्रिन्सिपल क्लॉज सोडून बाकी सर्व क्लॉजेस प्रायः खालील प्रमाणे किंवा खालील शब्दांनी म्हणजे दिलेल्या शब्दांपासून सुरू होतात. त्या कोणत्या शब्दांनी सुरुवात होतात तर दॅट कॉमा हू कॉमा हुम कॉमा हुज कॉमा बिकॉज कॉमा इफ व्हेअर हाऊ व्हेन व्हाय ॲज येट अनलेस फॉर and since though although hence therefore still then whichever whenever however whether while but either or neither nor इत्यादी शब्दांनी सुरू होतात. अपवादात्मक जेव्हा एखाद्या वाक्यामध्ये आयदर ऑर किंवा नायदर नॉर आलेले असेल तर आयदर किंवा नायदर ने मुख्य उपवाक्य बनतं किंवा सुरू होतं किंवा आयदर आणि नायदर ज्या वाक्यात येतं ते प्रधान उपवाक्य असतं. तसेच ऑर आणि नॉर ने कोऑर्डिनेट म्हणजे संयोगिक उपवाक्य बनतं. आता तुम्हाला हे समजून घ्यायचं असेल तर इथे बघा एक मिनिट. तर हे आपल्याला जर समजून घ्यायचं असेल तर यासाठी आपल्याला काही गोष्टींचा अभ्यास अवश्य करणं गरजेचं आहे. तर बघा आता हे कसं समजून घ्यायचं. जेव्हा वाक्य संयुक्त असेल तर त्यामध्ये काय असतं जर संयुक्त वाक्य असेल तर त्यामध्ये काय असतं तर एक किंवा एकापेक्षा अधिक काय असतं उपवाक्य असतात. ती कोणती उपवाक्य असतात संयुक्त असेल तर कोऑर्डिनेट क्लॉज असतात. बघा मी संयुक्त वाक्याबद्दल बोलतोय. जेव्हा वाक्य कंपाऊंड सेंटेन्स असेल म्हणजे संयुक्त उपवाक्य असेल तर त्यामध्ये काय असतं एक किंवा एकापेक्षा अधिक उपवाक्य
हे कोऑर्डिनेट क्लॉज म्हणजे संयोगिक उपवाक्य असतात. आता कोऑर्डिनेट क्लॉज ला ओळखायचं कसं, तर त्याच्यामध्ये कोऑर्डिनेट क्लॉज ची सुरुवात शक्यतो बट ने झालेली असते. बट या उभ्यानवी अव्ययाने, म्हणजे बट या संयोगिक उभ्यानवी अव्ययाने झालेली असते. आणि बट या शब्दापासून नेहमी कोऑर्डिनेट क्लॉज ची सुरुवात झालेली असते. उदाहरण बघा. आय वर्कड, WORKED, आय वर्कड बट यू स्लिप्ड. आता ह्या वाक्यामध्ये बट यू स्लिप्ड या शब्दाने उपवाक्य म्हणजे संयोगिक उपवाक्य म्हणजेच कोऑर्डिनेट क्लॉजेस हे कोऑर्डिनेट क्लॉज आहे. दुसरा नियम, जर वाक्यामध्ये सेमिकॉलन चा वापर झालेला असेल तर त्याच्या नंतरचं जे उपवाक्य असतं ते कोऑर्डिनेट क्लॉज असतं. उदाहरणार्थ, द स्काय वॉज क्लिअर, सेमिकॉलन क्लिअरच्या तिथे, आणि बट, बघा मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे बट देअर वॉज नो मून. पुढचं उदाहरण बघा. युअर नॉलेज इज साऊंड, सेमिकॉलन, बिहेवियर चार्मिंग. आलं लक्षात? पुढचं बघा. आयदर ऑर आणि नायदर नॉर च्या मागे तर आयदर ऑर किंवा नायदर नॉरच्या मागे कंजंक्शन्स म्हणजे कोऑर्डिनेट कंजंक्शन्स क्लॉज बनेल. कोऑर्डिनेट क्लॉज बनेल. बघा मी हा नियम परत सांगतो. आयदर ऑर नायदर नॉर च्या मागे कंजंक्शन म्हणजे उभ्यानवी अव्यय द्वारा कोऑर्डिनेट क्लॉज हे तयार होईल. जसं आयदर ही हॅज स्टोलन माय बुक और यू हॅव पुट इट समवेअर. ह्या वाक्यामध्ये आयदर ही हॅज स्टोलन माय बुक हे प्रधान उपवाक्य आहे, प्रिन्सिपल क्लॉज. और यू हॅव पुट इट समवेअर हे काय कोऑर्डिनेट क्लॉज आहे. म्हणजे काय सांगायचं आहे मला याच्यातून, तर आयदर आणि नायदरने प्रिन्सिपल क्लॉज बनते, ऑर आणि नॉरने कोऑर्डिनेट क्लॉज तयार होते. लक्षात आलं? पुढचा बघा. कोऑर्डिनेट क्लॉज नेहमी कोऑर्डिनेटिंग म्हणजेच संयोगिक उभ्यानवी अव्ययाने सुरू होते. लक्षात आलं? पुढचं बघा. जेव्हा मिश्र म्हणजे कॉम्प्लेक्स सेंटेन्स म्हणजे मिश्र उपवाक्य असेल, मिश्र वाक्य असेल, याच्यामध्ये एक प्रिन्सिपल क्लॉज असते व एक किंवा एकापेक्षा अधिक ह्या सबऑर्डिनेट क्लॉजेस म्हणजे सबऑर्डिनेट क्लॉजेस म्हणजे काय, आश्रित उपवाक्य असतात. तर सबऑर्डिनेट क्लॉजेसला कसं ओळखायचं किंवा कसं वेगळं करायचं, तर बघा त्याला वेगळं करण्याकरता, सबऑर्डिनेट क्लॉजला वेगळं करण्याकरता पहिले आपल्याला क्रियाविशेषण बोधक पोटवाक्य क्लॉज बाजूला काढायचं.
नंतर विशेषणबोधक पोटवाक्य बाजूला काढायचं आणि नंतर नामबोधक पोटवाक्य बाजूला काढायचं. ह्या क्रमाने हे एकदम म्हणजे सुगमतापूर्वक म्हणा किंवा सोप्या पद्धतीने हे वेगळं केलं जाईल. आता बघा, लक्षात आलं, हे नियम तुम्हाला कळले असतील. आता इथे मला आणखी एक तुम्हाला सांगायचं आहे की प्रिन्सिपल क्लॉज ला आपण कसं हे करायचं ते बघितलं. आता जेव्हा आयदर ऑर नायदर नॉर, आता काही नियम आहेत ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघू. तोपर्यंत खुश राहा, आनंदी राहा. धन्यवाद.